नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई न्यूज 9। काही खास बातम्यांपासून सुरुवात करूया। देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका बीएमसीमध्ये राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत। विशेषतः मुंबई महापौरपदावरून सत्तेसाठीचा संघर्ष सुरू झाला आहे। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि शिवसेना दोघेही या महत्त्वाच्या पदावर आपला दावा करत आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात चर्चा सुरू झाली आहे। दोन्ही पक्ष आपापल्या ताकदीच्या आधारे महापौरपदासाठी आकांक्षा बाळगतात। बीएमसीचे बजेट अनेक राज्यांपेक्षा मोठे असल्याने ही लढाई महत्त्वाची मानली जाते। राजकीय संघर्षामुळे शिवसेनेचे माजी खासदार राहुल सेवाले यांनी काल रात्री उशिरा दिल्लीत भाजप नेत्यांशी बीएमसीबाबत चर्चा केली। त्यांनी अमित साटम यांच्याशी एक छोटीशी बैठक घेतली, जी महत्त्वाची मानली जाते। या बैठकीत महापौरपद आणि वैधानिक समित्यांच्या विभाजनावर चर्चा झाल्याचे मानले जाते। बीएमसी निवडणुकीत शिवसेनेने भाजपपेक्षा कमी जागा जिंकल्या, तरीही महापौरपदासाठी ते जोरदार दावा करत आहेत। मुंबई हा त्यांचा पारंपरिक राजकीय पाया आहे आणि त्यांच्या प्रशासकीय अनुभवामुळे महापौरपद त्यांच्याकडेच राहिले पाहिजे असा शिवसेनेचा युक्तिवाद आहे। दुसरीकडे भाजप यावेळी स्वतःचा महापौर निवडून इतिहास घडवण्याची तयारी करत आहे। पक्षाचा दावा आहे की त्यांनी सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत आणि त्यामुळे महापौरपदावर त्यांचा पहिला हक्क आहे। शिवाय बीएमसीच्या वैधानिक समित्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये तीव्र रस्सीखेच सुरू आहे। बीएमसी निवडणुकीत भाजप शिवसेना युतीला बहुमत आहे। एकत्रितपणे दोन्ही पक्षांनी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 114 पेक्षा 4 जागा जास्त मिळवल्या। भाजपने 89 जागा जिंकल्या आणि शिवसेनेने 29 जागा जिंकल्या। मग प्रश्न असा आहे की महापौरपद शेवटी कोण जिंकेल? सध्या एवढेच। अशाच बातम्यांसाठी संपर्कात रहा। तोपर्यंत निरोप।